कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे वा, इतक्या वर्षांनी यांनी मला फोन केला. हा बोल रे मित्रा, कसा आहेस? देवाच्या कृपेने सगळं ठीक चाललंय बघ. वा, गाडी, बंगला, 40 एकर जमीन, घरी 4 ट्रक, सगळं एकदम मस्त चाललंय बघ. अरे वा. बघ ना कसं नशीब असतं. म्हणजे तू आणि मी बरोबरच गाव सोडलं, पण तू एवढी मोठी प्रगती केली आणि मी डायवरच राहिलोय. तुझ्या पोरीचे पारूचे फोटो बघतो मी, ती तर खूप मोठी मॉडेल झाली आता. तू कसला साधा माणूस राहिला? इंटरनॅशनल मॉडेलचा बाप आहेस तू आता. हा, हे मात्र खरंय. इंटरनॅशनल मॉडेलचा बाप आणि ब्रँड अँबॅसेडरचा पण बाप. मग आता पोरीच्या लग्नाचं काय बघतोय की नाही? पोर बघणं चालू आहे, पण कसं आहे तुला तर माहिती आहे आपली परिस्थिती कशी आहे, त्यामुळे जरा दामादामानं घ्यावं लागतंय. हा, एखादा चांगला पोरगा मिळाला तर बघू. आपण शाळेपासूनचे मित्र आहोत, शेवटी गावकी भावकी असतेच की. तर मी विचार करत होतो की ही दोस्ती आता सोयरिकीत बदलली तर. नाही म्हणजे तू काय म्हणतोय ते ध्यानात नाही आलं माझ्या. बघ आता डायरेक्टच बोलतो. माझा एकुलता एक मुलगा आहे तेजस, तो इथे शहरातच असतो. बर, तो आता बिझनेस करतोय, त्यासाठी मुलगी शोधतोय मी. तुझी इच्छा असेल तर माझा मुलगा तेजस आणि तुझी मुलगी पारू यांच्या लग्नाचा विचार करू शकतो आपण. हा नाही, तू म्हणतोय ते ठीक आहे, पर अरे तू एवढा मोठा माणूस, मी हा असा साधा ड्रायव्हर, म्हणजे आपलं जुळायचं कसं? अरे पण तुझी मुलगी पण तर इंटरनॅशनल मॉडेल आहे, ती काय कमी आहे का? लोक तिला किती पसंत करतात हे माहिती आहे मला. तू फक्त हो म्हण, बाकी पुढचं पुढे बघू. म्हणजे आता मला असं म्हणायचं की तिच्या नशिबात हेच असेल तर मी तरी कोण अडवणार तिला? आज मी माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या मुलीला बघायला येतो. हा चालेल या आज या. आणि हा तुला सांगायचं राहिलं, ज्या किर्लोस्करांच्या इथं मी ड्रायव्हर म्हणून काम करतो ना, तिथंच आमची राहायची व्यवस्था पण आहे, तेव्हा भेटू आज. ठीक आहे, भेटूया मग. ठेवतो आता. चला निघूया. हा चल. आजीचे बाबा, आज ऑफिस मधनं घरी लवकर जाता येईल का? मामा, ही काय विचारायची गोष्ट आहे? जाऊ शकता. काय झालं काय? ते माझ्या मित्राचा फोन आला होता. हा, त्याच्या मुलासाठी पारूचं स्थळ आलंय. नाही हा, आताच फोन आला होता ना त्यांचा. आणि आज ते त्यांची बायको आणि तो मुलगा पारूला बघायला येणार आहे आज. हा, आजच. मी म्हणलं चांगल्या कामाला उशीर कशाला, म्हणून मी हो म्हणलं. मी काय म्हणतोय, तुम्ही मला आता घरी सोडत ताबडतोब. मी तुम्हाला एक फाईल देतो, ती फक्त ऑफिसमध्ये पोहोचून द्या, मग तुम्ही फ्री आहात. हा चल लवकर चला. इथं ये ना यार लोक. हे काय जरा असं अर्जंटली का बोलवलंस? काय पारूसाठी कोणीतरी मुलगा येतोय बघायला. काय हो, असं अचानक कसं काय? अरे ते मारुती मामाच्या कोणीतरी ओळखीचं आहे यार, त्यांचा मुलगा आहे. काय करूया? सांग ना, ऐक ना, तू एक काम कर, तू गेटवर वॉचमन म्हणून बस आणि त्याला बाहेरच्या बाहेर कळटव ना. तू काय वेडायस का रे? काही सांगतोस ब्रो, प्लीज यार, मी असलं काही करणार नाहीये. आणि मी काय तुला वॉचमन दिसतो का? हे वेड्या, प्रेमात ना लोक काही होतात. पेपरवाला, दूधवाला, भाजीवाला. वेडा, एका लोकांना तर गोठ्यात काम करावं लागतं रे. अरे तुला वॉचमॅन व्हायला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज यार ब्रो, नको ना अशा वेळी मस्करी करू. काहीतरी जेन्युइन सोल्युशन काढ ना. जेन्युइनच आहे. वॉचमन थांबा. कोण पाहिजे? आम्हाला आज जायचंय, स्थळ घेऊन आले मुलीसाठी. कोण मुलगी? पारू. अहो पारू मॅडम म्हणा. हा, ब्रँड अँबॅसेडर आहेत ते आमच्या कंपनीच्या, आणि त्यांना भेटायला अपॉइंटमेंट लागते, असं नाही भेटता येणार. चला या. हो ऐका, मी काय म्हणतो, मारुती माझा मित्र आहे आणि पारूचा फोटो आम्ही बघितलेला आहे. या माझ्या मुलासाठी तिचा हात मागायला आलोय. हा, अहो असं नाही करतायत, अपॉइंटमेंट लागते, समजून घ्या. हो चला.
काय गडबड आहे? एकाच गेटवर 2-2 वॉचमॅन? मग मी छोटा वॉचमॅन, हा माझा बॉस मोठा वॉचमॅन. काय प्रॉब्लेम आहे साहेब? पारूला बघायला आले. अहो काय कुसकुसताय? काय प्रॉब्लेम आहे का? नाही काय प्रॉब्लेम असणार आहे? आम्ही बोलत होतो, म्हणलं तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही वाटत? का हो काय झालं? मुलीत काय खोट आहे का? खोट नाही, फक्त ना अमावस्येला जरासा प्रॉब्लेम होतो. पोरीच्या अंगात येतं ना, हा, आणि अंगात आलं ना की जो समोर येईल त्याला उचलून आपटते पोरगी. हे उचलते आपटते काय? मग उचललं की आपटते, उचललं की आपटते, उचललं की आपटते. बस बस बस. बस काय बस? आणि ते रात्री चालत झोपते त्याचं काय? हा? झोपत चालते त्याचं काय? हा, अहो झोपेत चालते? झोपेत चालते? हा? चालते काय पळते. हे मागे एकदा रात्री घराच्या बाहेर पडली होती, सकाळी येताना पोवाई मॅरेथॉन जिंकून आली. कधी येणार आहे ते दोघी? इतका वेळ काय लागतोय मला तेच नाही कळत आहे. आतापर्यंत येणं आल्या. या 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 प्लीज कम. हाय हाय, कशा आहात तुम्ही? मस्त. येस, या या या. काय आहे ना, हे अखंड आहे किर्लोस्कर मेन्शन, माझं किर्लोस्कर मेन्शन. आय नो तुम्हाला थोडं ऑकवर्ड जात असेल, इतक्या मोठ्या घरात पहिल्यांदाच आला असाल ना तुम्ही, पण अजिबात काळजी करू नका. हे अख्खं घर, हे अख्खं मेन्शन तुमच्या मैत्रिणीचं म्हणजे माझं ना, मीच आहे. प्लीज प्लीज सीट ना प्लीज. कम्फर्ट, आरामात कम्फर्ट करा. बाकी सगळं ठीक चाल. रिया, अगं हे काय? तुझ्या स्किनची काय हालत केली आहेस तू? तू स्वतःकडे लक्ष देत नाहीयेस का ग? तुझ्या आणि माझ्या वयामध्ये किती अंतर दिसतंय, किती वेगळा दिसतोय आपण. तू खरंच सॅलॉन वगैरे काहीच करत नाहीयेस का? वेळ मिळत नसेल ना तुला, पण ऐक, हे अख्खं किर्लोस्कर मेन्शन मी सांभाळते. माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात की तू इमॅजिन नाही करू शकत. अगं सगळं तर मीच बघते, मला सुद्धा वेळ नसतो, पण मी स्वतःला वेळ देते बाई. मला कधी कधी आमच्या वहिनी म्हणतात, दामिनी तू इतकी सुंदर आहेस, तुला पार्लरला वगैरे जायची गरजच नाहीये. पण मी जाते, कारण तेवढाच टाइम असतो ना आपल्याला, आपल्यासाठी मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं तू जरा स्वतःसाठी वेळ दे, सॅलॉनला वगैरे जात जा, एखादी ट्रीटमेंट घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.